धीमहि धियो यो न प्रचोदयात्। हे आहे सूर्यभान बाबाजी जाधवांचं कुटुंब. सूर्यभानचे वडील बाबाजी जाधव गोऱ्या साहेबांविरुद्ध पत्री सरकाराच्या मोहिमेत होते. त्यामुळे त्यांना देशभक्त हा बहुमान मिळाला. पण त्यांच्या पुढच्या पिढीनं हा बहुमान कोंबड्याची मान मुरगळावी तसा मुरगळून टाकला. त्याची सुरुवात त्यांच्या एकुलत्या एक पोरानं म्हणजे या सूर्यभान जाधवनं केली. सूर्यभानचा बाप देशभक्त तर हा देशी भक्त. आईला देशी दारूत हा एवढा बुडालेला असतो की गाववाल्यांच्या म्हणण्याप्रमाणे याच्या घामाला पण मोसंबी नारंगीचा वास येतो. पोरानं याची 6 एकर जमीन विकून खाल्ली म्हणून रोज 6 लिटर दारू पिऊन स्वतःच्याच पोराच्या 7 पिढ्या काढतो. जातो का फुकणीच्या? हा मकरंद जाधव मोटार मेकॅनिक, देशभक्तांचा नातू, देशी भक्तांचा एकुलता एक चिरंजीव. बाप दारूत बुडालेला आणि हा कुठल्या तरी शोधात बुडालेला. शोध म्हणजे यानं हा जो पार्ट बनवलाय तो गाडीत बसवला तर पेट्रोल आणि डिझेल अर्ध्याहून कमी लागणार. पण याला हेच समजना असा जर पार्ट तयार झाला आणि पेट्रोल डिझेल वाल्यानं कळलं त्याला घरादारासकट उभा जाळणार नाहीत का? गप्पे गप्पे गप्पे. हा किसना मकरंदच्या पहिल्या बायकोपासून झालेला पोरगा. हा प्रकटला आणि ती आटपली की सटकली. परमेश्वर झाली. आता याला पैलवान व्हायचंय म्हणून दिवसाला 1.5-2 शेर भात मी 12 अंडी खातो. हा रस्त्यावर चालायला लागला की कोंबड्या पळ काढतात असं गाववाल्यांचं म्हणणं आहे. खरंच आहे की नाही ते बघा तरी. ही साई मकरंदला दुसऱ्या बायकोपासून झालेली. हिनं देशभक्त किंवा देशी भक्त घराण्यातलं काहीच घेतलं नाही. पण पोरीच्या पायात जादू आहे. हा भल्या भल्यानं नाचता येणं अंगण वाकडं असं होतंय. तिला नाचता येतंय पण अंगण नाही असा मामला आहे. ही मकरंदची दुसरी बायको सुमती. मकरंदचा दुबार पेरा म्हणजे गरीब गाय आहे. दत्ताच्या फोटोत असते तशी. सासरा गॅलन भर दारू पिणार, नवरा भिकेचे डोहाळे लागल्यागत फिरणार, पोरग दिसलं की खात राहणार, पोरगी नाचत राहणार आणि ही दिसभर नुसती चूल फुकणार. बघा. आणि हा धनाजी मकरंदचा म्यावना. बहीण सीतामाई हा वाल्ल्या कोळी. दिसली वस्तू की उचल हा रोगच जडला याला. व रोज अंगात पण येतो बरं का याच्या कोण कोण. म्हणजे याच्या अंगात रावण आला तर दुसऱ्याची बायको उचलून गेलीच म्हणून समजा. असे हे सूर्यभान बाबाजी जाधवांचं कुटुंब. तर या सूर्यभान बाबाजी जाधवांच्या घरात आज काय चाललंय बघूया तरी जरा. अव काय लुडबुड चालली आहे स्वयंपाकघरात? बाहेर जाऊन बसा की. माझं जरा महत्वाचं काम होतं तुझ्याकडे. थांबा थोडा वेळ, स्वयंपाक व्हायचाय. आता पोरं येतील भुकभुक करत. नाही ती यायच्या आधीच उरकून घ्यायचंय. ताते यायच्या आधी तर उरकायचंच आहे. अव लाज कशी वाटत नाही कवा बी काय बी बोलायला? ए अगं ते नाही. मग काय? मला तुझं मंगळसूत्र दे ना काढून. काय? मला मंगळसूत्र दे ना तुझं काढून. अव डोसकं बिस्क फिरले की काय? लाज कशी वाटत नाही मंगळसूत्र मागायला? स्वतःच्या बायकोलाच मागायला लागलो ना. हवा एक एक करून सगळं फुकून काढलंय आणि आता सरळ मंगळसूत्रालाच हात घालताय. दुसरं काय मिळालं नाही काय? सगळं घर शोधलं पण 10-12 हजार मिळतील असा कुठला ऐवज शिल्लक नाही घरात. अहो म्हणून सवाशिनीसाठी तिचं मंगळसूत्र म्हणजे तिचं सौभाग्य, तिचं कुकू, तिचं धनी. अगं मग तो हाय नाही तर जिता जागतात तुझ्या समोर उभा. त्यासाठी मंगळसूत्रच गळ्यात कशाला घालायला पाहिजे? वाद घालू नका, मी देणार नाही. सुमे फार गरज आहे ग 12 हजाराची. माझं काम एकदा होऊ दे. अगं अशी 100 मंगळसूत्र आणून तुझ्या गळ्यात घालेन स्वतःच्या हाताने. आग लागो तुमच्या 100 मंगळसूत्रांना. अग्नीला साक्षी ठेवून गळ्यात बांधलं होतं मी. हे नाही सांगितलं ना नाही मिळणार. मग मी मेल्यावर माझ्या चितेला अग्नी देताना त्याच्यावर टाकते मंगळसूत्र.
बस 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 मला नग वाढू. त्याला वाढ, त्याला त्याचं पोट भर. शरीर यष्टी बघ कशी आहे. दिसतंय लाकडावानी आणि खातय माकडावानी. 6 एकरची जमीन फुकून खाल्ली माझी, अजून ढेकर नाही दिला. हे बघ हे बघ, मुद्दाम करतोय तो मुद्दाम. गप जेवा की. हा जेवतोच आहे. वाढ ग पिटलं जरा सुमे. काय ग सुमे, तुझं मंगळसूत्र कुठे? काय रे भाड्या, हिचं मंगळसूत्र बी इकून खाल्लं होय रे. अरे तू माणूस आहेस का सैतान? उद्या मला बी इकून खाशील. मी मज विकेन, पण कोणी घेणार आहे का? कपडे गाडवीच्या. सुमे तुला सांगतो माझं चुकलं. अगं याची पहिली बायको बाळणपणात गेली. नुसती गेली नाही तर रेडकू पदरात टाकून गेली. तरी सुद्धा मी तुझं लगीन लावलं याच्याची. सुमे मला माफ कर. वाण्यानं मार मला सुमे. बाद झालं पिटल्यात पाडताना बाद झालं. तोच का फिरू नको, समजला का? आहे का? हे बघ, जास्त बोललास ना तर तुझ्या बायकोला हिथंच स्वयंपाक घरात इतवा करीन सांगून ठेवतो. उंदर जास्त झालीत घरातली, ती मारा म्हणा आधी. हे गप्या गाडवीच्या. तुला सांगतो कमळे, तुझ्यावर जर माझा विश्वास नसताना तर मला वाटलं असतं की हे बेन माझं नवं दुसऱ्याच आहे. अगं 6 एकरची जमीन खाल्ली माझी. तुमची भरल्या ताटावर तरी खोटं बोलू नका. माझ्या आईच्या बापाने दिली होती तुम्हाला हुंड्यात. जास्त छानपणा करू नको, समजलं का? चला जेवायला वाढ मला. आलं रेळकू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. अगं बास बास बास, किती वाढशील त्याला? एवढा खुराक आहे त्याचा. अगं कसला खुराक? भस्म्या झालाय त्याला, भस्म्या. अरे दाखव त्याला एकदा डॉक्टरकडे नेऊन. नाही तर आम्हाला समध्यांनाच गिळून टाकील. ओ आजोबा, हा खुराकच आहे माझा. 15 वर्षाखालील गटात नंबर 1चा पैलवान आहे मी. हा ते पिठलं दे. होय ना? मग तुझ्या बापाला एका दणक्यात चित करून दाखव बघू. अरे त्याला बी कळू दे की पोरग छाताडावर बसल्यावर काय होतं ते. एखादा गेला जास्तीचा झालाय वाटतं आज. एकदा माझा शोध जगासमोर येऊ द्या, मग कसं डोक्यावर घेऊन जगासमोर बोंबलत सांगताल माझे पोरग म्हणून. हो, आमचे बेअकली चिरंजीव, जरा एकदा आम्हाला भी कळू द्या की त्या गोट्यात बसून तुम्ही कंचा शोध लावताय किंवा गाडीच्या इंजिनचा पार्ट तयार करायला लागलोय. इंजिनला तो पार्ट लावला की कमीत कमी इंधनात गाडी जास्तीत जास्त पळल. अरे बापाला एवढा नागडा करून शेवटी 3 पाट गाडीचाच पार्ट बनवलास. अरे मला वाटलं होतं 6 एकर जमीन खाऊन एखाद्या रणगाड्याचा नाही तर इमानाचा पार्ट बनवशील. Excuse me? Yes? Mr. Raj Sinha? Yes, you? This is Amar Mohite, Senior Engineer, Texas Instruments. Welcome to Kolhapur, sir. अच्छा, तुम्ही मला मेल पाठवली होती. अरे वा, तुम्ही एवढं मस्त मराठी बोलता. हो, मी महाराष्ट्रात राहतो. गुड. वेअर इज मिस्टर मकरंद? आपण तिकडे जाऊया सर, प्लीज सर. चला. वर्कशॉप खूप लांब आहे का? बस 10-12 किलोमीटर. ओके ओके, प्लीज सर. थँक्यू. ड्रायव्हर चला. येस सर. क्या बात, वंडरफुल कार. येस सर, माझ्या बॉसची आहे सर. इट्स नॉट माइन. हा, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. वाव, फॅन्टास्टिक आहे कोल्हापूर. सगळीकडे ग्रीन ग्रीन एकदम. हो ना सर, शुगर केन साठी कोल्हापूर खूप प्रसिद्ध आहे. येस, आय नो. मकरंद खरंच हुशार आहे ना? Oh, he's a genius. तुम्ही तो पार्ट चेक केलाय ना? Of course, it works. Good. If it works, we have a great success on our hands. Certainly, sir. कोल्हापूरमध्ये रोलर कोस्टर राईड. Small town roads here are very bad, sir. Yeah, I understand. If you don't mind, एक विचारू का सर? हा जर पार्ट विकला गेला तर मकरंदला साधारण किती पैसे मिळतील हो? तो करोडपती बनेल, करोडपती. Oh, wow. It's great. That's good. अजून वेळ आहे का वर्कशॉप यायला? नाही सर, इथे पुढे राईट टर्न घेतला ना की आलंच वर्कशॉप. ओके. सिटीपासून थोडं लांब आहे ना? Here we are. नमस्कार. Come, sir. नमस्कार. Please come. मिस्टर अमर, where's the workshop? सर, हेच वर्कशॉप आहे. What? येस सर. आणि हा आहे मिस्टर मकरंद जाधव. नमस्कार सर. सर, तो पार्ट ह्यानीच इन्व्हेंट केलाय सर. Is it some sort of joke? हो. या तबेल्यात
यांनी एक इन्व्हेन्शन केलंय. सर तुम्ही प्लीज या जागेवर जाऊ नका. मकरंद खरंच एक गुणी मोटर मेकॅनिक हो आहे. सर. विल यू स्टॉप दिस नॉनसेन्स? मुंबईवरून इथे तुम्ही मला मूर्ख बनवायला बोलवलाय. नाही सर तसं नाही. आय विल सू यू. नाही आम्ही शौचालय नाही बांधलं पण वावरात कुठेही शिव करू शकता विल यू सर जस्ट शट अप? डिस्गस्टिंग. हे यू, हा मी काय शिक्षण झालं तुझं? 8वी नापास आहे सर. 2 विषय राहिलेत पण हे काम झालं की परीक्षा देणार आहे मी सर. यू युजलेस मॅन. तुझी गाडी धुवायची लायकी नाही आहे आणि तू गाडीचा इम्पॉर्टंट पार्ट बनवलाय. हो सर. हा काय करायचं सर? पेट्रोलच्या टाकीजवळ हा पार्ट फिट करायचा, त्याच्या नंतर इथून एक ट्यूब कार्बोरेटर पर्यंत न्यायची आणि दुसरी इकडून फिल्टर पर्यंत घ्यायची. मग इंधनची बचत 100% होते. Enough! हा? मिस्टर अमर, आय एम गोइंग टू लॉज अ कंप्लेंट अगेन्स्ट यू. यू कॅन टेक अ टेस्ट सर. दिस वर्क्स. मी स्वतः इंजिनियर आहे. मी पाहिलंय वर्क होताना. डोंट टॉक रबिश. यू आर वेस्टिंग माय टाइम. आय एम लिव्हिंग राईट नाव. सर एकदम सर ऐका सर, चालतो हा पार्ट एकदा प्रयोग करून बघा सर. सर ड्रायव्हर, सर, एअरपोर्ट चालव. इतकं आणलंय, सर, सर. जाऊ दे मित्रा, तू तरी काय करशील? नशीबच खोट आहे माझं. आईला आमच्या माथ्यावरच्या कलंकाचे डाग वाढतच चालले. आता बापाच्या जमिनीबरोबर बायकोचं मंगळसूत्र घालून बसलो. चम हवं थोडं जेवून घ्या. भूक नाही मला. अव एवढं काय मनाला लावून घेता सा? मी थोडीच एका वेळेला 100 मंगळसूत्र घालून जाणार होते. जाऊ द्या, 2 घास खाऊन घ्या. असं उपाशी पोटी झोपू नये. एकदा सांगितलं ना मला भूक नाही. जा. अगं जाऊ दे सुमती, उपाशी राहिला तर मरणार नाही त्यो. तुम्ही याला तर सुटशील तू. अगं 35 वर्षाचा घोडा झाला यो. 2 पोरं पदरात आहेत. परघरची जबाबदारी घ्याय नको घोड्याला. आईला एखाद दिवशी कोयताच घालतो डोक्यात. मेंदूचा पार भुगा करून टाकला यांनी. अव काय बोलता सा? वडील आहेत तुमचे. वडील कसला सायता नाही. दारू पिऊन निसती बडबड 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 चहा. जाऊ दे, तुम्ही नका डोक्यात राग घालू. काय बायकोच्या कानात फुसफुस करतोयस हा? अरे मर्दावानी बोल की मोठ्यानं. काय रे सुकाळीच्या बायकोचं मंगळसूत्र गिळून वाचा गेली का तुझी? याच्यात आईला खेरड्याला मारतो. चला चला आतमध्ये चला. माझी शपथ देऊ का तुम्हाला? जा बायकोच्या पत्रात लपून पळ जा. ना मर्द कुठचा. आता काय बोलू नका. त्याला आमचंच नशीब फुटक. ये इरी जाऊन जीव दे. बघ तू अरे आपल्या ना ग दुसऱ्याच्या. अरे या चायले. अगं तुझं काय होतंय माहिती आहे का? तू जेव्हा गिरकी घेतेस का नाही तेव्हा तुझा तोल जातोय बघ, बॅलन्स जातोय बघ दर वेळेला. आता गिरकी कशी घ्यायची मी दावतो तुला. हे बघ, या अशी 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 हरत. हे बघा, उघड्यापाशी नागडं गेलं आणि सारी रात हिवानं मेलं. तू गप्प बसो का? त्याच्याकडे लक्ष देऊ नको. तू माझ्याकडे बघितलं. माणसाची चाल कशी अशी साधी असली का नाही तरी बॅलन्स लय महत्वाचा. बॅलन्स यांचा. तुला सांगतो सायले, आमच्या येळेला विठा. अगं विठा काय? कसं समजावू? अगं विठा विठा. घ्या. तुम्ही हे काय? तुम्हीच मागितलं ना व? अगं या विठा नाहीत. या इटा नाहीत. अगं मी विठ्ठा नारायण गावकर बद्दल बोलतोय. अरे देवा. तू पण ना तर बरं का सायले, विठा नारायण गावकर लई मोठी कमाल केली. तुला सांगतो काय नाचायची. अगं तिने एकदा का गिरकी घेतली आणि पब्लिक मध्ये नजर टेकली का समजा पब्लिक खाल्ला. अगं मी पण एकदा कोसळलोय. विठा फक्त निमित्त. आपल्याला कोसळायला काय कारणच पाहिजे. हे तू मध्ये मध्ये बोलू नको, समजलं का? मी कशाला मध्ये बोलतो? हो गप्पा आता. हा ते जाऊ दे सायले. चल तू गिरकी घे बघू पुण्यांदा. अरे काय टरा पाचतोय. तुमच्यामुळे अरे डझन अंडी मी खाल्ली का? तुमच्यामुळे माझा व्यायाम चुकतोय.
केवढ्यांदा लावलाय तो टेप धोंडा घालून फोडाय पाहिजे. अरे पाजलाच चड्डीत चिरपलाच का बघून ये जा. बोला बोला सगळे बोला. मी सावत्र आहे म्हणून नेहमी मला घालून पाडून बोलता तुम्ही. सगळे माझ्या खाण्यावर उठले, माझ्या व्यायामावर उठले. किती वेळा सांगायचं का तुला नुसती नाचत नको बसू म्हणून. अभ्यास काय हाय केलं तुला. सामायला किती मार्क मिळाला तुला. उगाच काय लेकराला मारित असती का. तुम्ही गप्पा बसाव. सगळ्यांनी नुसतं लाडावून ठेवलंय. चल तू चल चल का दप्तर आणि बस अभ्यासाला. परत नाचलीस तर चांगले सोडून ठेव. केलास काहीच कुठा इथलाच व्यायाम करायचा होता तुला. डोळं काढून बघू नको, डोळं तीन हातात काढून समजलं का. हो आजोबा मी पण तालमीत जातो. खाली हे आलं हेमलं. काय का सुंदर कोण गेला. अरे वा लॉकअप मध्ये. अरे देवा सांगा त्यांच्या बहिणीला आनंदाची बातमी. काय झालं रे सुंदर. काही नाही नेहमीच तुमच्या बंधू राजांना पोलीस घेऊन गेले. आता आणि कशासाठी. तो आपला गॅस सिलेंडर वाला आहे ना, त्याची सायकलच चोरली. अरे पण पोलिसांना माहितीये की त्याचं डॉक्टरी सर्टिफिकेट आहे की पोलीस स्टेशनात. पण गावात तो नवीन बदली इन्स्पेक्टर आलाय ना, हा. त्याला मी सर्टिफिकेट पण लावलं. मग पण तो माझ्या धान्याला सोडतच नाही. हलकट मेला. आओ जातो. आईला लेकरांना शाळेतनं कधी इतक्या वेळा आणलं नव्हतं मी. पण आमच्या थोर मेवण्याला आणण्यासाठी नेहमीच पोलीस स्टेशनचे उंबरटे झिजवावं लागते. दादा चला ना. ए नको खिटू अंगाला हॅमले. चल आईला सकाळीच ताप ह्याचा. अहो पण तुम्ही त्याला सांगायला पाहिजे होतं ना की धनाजी माझा पेशंट आहे म्हणून. तुम्ही व्हा, मी गाडी लॉक करून येतो. अरे वा सासूबाई स्वागतालाच उभे आहेत. जावई बापू आलायचा लई बरं झालं बघा. अव कवा धरलं वाट बघते मी. तुम्ही वाट बघा, तुमचा लेख वाट लावतोय आमची. आता काय सांगू मी. काहीतरी सांगा. नाही मी काय म्हणतेय. काय म्हणता. याला तुमच्याकडे 4 दिवस नेऊन ठेवा. बर म्हणजे कसं बहिणीजवळ आणि तुमच्या जवळ राहिला तर सुधारला तर सुधरेल थोडा. तसं का होईना. नाहीतर काय हो गावभर नुसतं हिंडत असतोय. अगदी वीट आणलाय बघा. आता असं करू मामी आधी त्याला सोडवायचं बघू मग निवांत गप्पा मारीत बसू. चला हो चला ना, तुमच्यासाठी आलो ना मी इकडे. आमचं चला लवकर. तुमचं संपणार. कुठे आहेत साहेब. व्हॉट इज दिस नॉनसेन्स. काय चाललंय हे. तुम्हाला माहिती आहे मी कोण आहे. ओ चौदवी का छान काय बोंबाबोंब लावले. मी बोंबाबोंब लावलीये. माझं सर्टिफिकेट दाखवून सुद्धा तुम्ही धनाजीला सोडलं कसं नाही. ओ हवालदार यांना 8 टाका. काय गुन्हा केलाय त्यांनी 8 टाका म्हणजे कशामुळे साहेब. तुम्ही कोण. धनाजी माझा म्याव नाही. हवालदार यांना 8 टाका. नाही धनाजी माझा म्याव नाही हा माझा मोठा गुन्हा आहे. पण ते डॉक्टर साहेब काय म्हणताय ते ऐकून तर घे की. बोला काय. सी मी एक सायकॅट्रिस्ट आहे आणि धनाजी माझी केस आहे. थोडे डोक्यावर ठेवले असते तर बरं झालं. माइंड युअर लँग्वेज. हे फ्रेश सर्टिफिकेट. धनाजी एस क्लेप्टोमिनी अँड मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर. अहो हॉस्पिटल आहे का डॉक्टरचं सर्टिफिकेट दाखवून पेशंटला डिस्चार्ज द्यायला. मस्करी करू नका. हे आमच्या धन्याचे खूप प्रसिद्ध डॉक्टर आहेत. आणि आमच्या धन्याला ते काय झालंय ते क्लेप्टोमिनी अँड मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर. ओ हवालदार या दोघांनाही 8 टाका. आता या दोघांनी काय केलं. ओ मागापासून किती वेळा तो अवघड शब्द उच्चारतात माझ्यासमोर. या रोगाचा आणि त्या चोरीचा काही संबंध आहे का. क्लेप्टोमिनी हा चोरीचाच रोग आहे. हे रोगी मुद्दाम चोरी करत नाहीत. नकळत त्यांच्या हातून चोरी होते. आमची मस्करी करताय का आता. नाही इन्स्पेक्टर साहेब अहो मला सांगा सिलेंडर वाल्याची सायकल चोरून याला काही फायदा आहे का. मग? मागे एकदा डोंगरावरच्या मारुतीची याने गदा चोरली. चांदीची नाही दगडाची. बोला की दायगुडे साहेब. ओ हवालदार खरं बोलतात का हे. वाय साहेब जुन्या साहेबांना सगळं माहिती होतं. मग बरं ठीक आहे आणा त्याला बाहेर. मला एक सांगा डॉक्टर काय? या रोगावर काही इलाज नाही का. आहे ना. जेव्हा जेव्हा असला रोगी इथे येईल तेव्हा तेव्हा त्याला सोडून द्यायचं. सोडून द्यायचं म्हणजे मोकळं करायचं नाही तर तुमच्या डोक्याला ताप होईल साहेब. नमस्कार धन्वंतरी साहेब. नमस्कार. सरते शेवटी चूक लक्षात आली चौदारांना. फौजदार. असो हे काय 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 आमची सन्मानाने मुक्तता केल्याबद्दल तुम्ही आमच्या क्षमेस पात्र आहात. हे असे ऐतिहासिक का बोलतायत. सांगितलं ना मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर. हो असं असतं होय. आयला कमालच झाली. अजून दाखवितो धनाजी जी. बाळा खिशे मोकळे कर टेबलावर. शाबास. बघत राहा आता काय काय वाजितून काय काय काय. तू तिथं कुणाला घालतो ते दमाने घालशील गुळी त्यांना. अरे बापरे माझी बंदूक. झालं का बाळा. हे काय कान टोपी. आईला आतली मारली. नाही बाहेरची मारली वाळत होती. हवालदार
यांना सन्मानानं बाहेर सोडा. धन्यवाद. ए तुझ्या आईच्या चांदा वाजूला ठेव तिथं. चल घरी गेल्यावर दाखवत तुला. थँक्यू इन्स्पेक्टर. डॉक्टर साहेब 2 मिनिटं. माझ्या बायकोला या रोग झालाय. क्लेप्टोमेनिया? हो, रोज माझ्या खिशातले पैसे गायब होतात. हा क्लेप्टोमेनिया नाही, हा रोग जगातल्या सगळ्याच बायकांना असतो. हो, यावर काही इलाज आहे का? आहे ना, खिशे नसलेली पॅन्ट शिवायची. हो, किती सोपं आहे नाही का? चहा नको आता, येतो. अरे मासाहेब, चला घराकडे प्रस्थान करूया आपण. अरे हट गुडघ्या, चांगला गड जिंकून आल्यासारखं बोलतोयस. तू घराची पायरी सुद्धा चढायची नाहीस. बहिणीच्या घरी जाऊन 4 दिवस राहा, म्हणजे मग बघ कसं वटणीवर आणतात तुला ते. अरे हे काय ऐकतो आम्ही? काय ते? प्रत्यक्ष भाऊजींकडून मानाचे निमंत्रण? हरकत नाही मासाहेब, तातडीने आमची रसद पाठवायची व्यवस्था करा. करते है. येतो आम्ही. आशीर्वाद असू द्या. आणि आमच्या गैरहजेरीत स्वतःची काळजी घ्या. अरे अरे मुडद्या, क्षमस्व क्षमस्व सेनापती, आमचे अश्व कुठे आहे? हे काय काढलेच आहे? मला सांगा कवा जन्मलंय हे? आमुष्याला पैदा झाले का? सर्वपित्री अमावस्या. राम राम. खाविंदांची माफी असावी. भाऊजी, क्षणभर विश्रांती घेणं शक्य आहे का? नाही, सूर्य असा माथ्यावर आला असता आम्ही तहानेने व्याकुळ झालो आहोत असे आम्हास भासते. उन्हानं अंग भासतंय माझं. कानाखाली जाळ काढील. गप गुमान चल की. जशी श्रींची इच्छा. ए अरे सायकल कुणाची घेतली रे? नाही नाही, माझा वेळ नाही. झालाय चोरीचा, चुकून त्याने केला. तुझ्या आईला तुझ्या जीव घेशील एका दिवशी. क्षमस्व. माझ्यामुळे तुमची फारच दमछाक झाली असेल तर थोडस जलप्राशन करूया का आपण? 5 पाणी नरड कोरड पडलंय बाबा माझं. अरे हे काय पाहतोय आम्ही? काय ते? मनी इच्छा व्यक्त होताच आमचे उद्दिष्ट अगदी डोळ्यासमोर उभं राहिलं. कुठं? ते पहा. आलोच. सारा वसूल करून येतो. चिमलेल्या बांबूनी फोकलून काढलं पाहिजे याला. काहीतरी काय बोलते दादा? दुष्ट कुठचे? तू एक खेमल्या त्याच्या जोडीला. दादा मी येते. कुठं जातोयस आता? इथं. मग जा की उभा राहा. इथं कोण बघायला लागलं? सावटच दादा तुम्ही. काहीतरीच काय तुमचं? हो तिकडे. थांबाय, मी येतो. नमस्कार. नमस्कार. असो, बिस्लेरी संस्थानाचे जल आपल्यापर्यंत पोहोचले असल्यास 2 घोट प्यावे म्हणतो. नक्की काय पाहिजे तुम्हाला? बिस्लेरीचं पाणी द्या साहेबांना. बिस्लरी नाही, ॲक्वरीचे. चालवून घेऊ. अरे देवा. अंगाची झालेली काहिली लक्षात घेता हे जल पुरेसं शीत नाही हुजूर. म्हणजे थंड पाणी वाता त्यांच्या माढ्यावर. वरपेक्षा धनाजी राजांनी स्वतः जाऊन निवड केली तर कसे होईल? धनाजी राजे. या या या. आहे फुटली. वा 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 वा. तुमचं आदरातिथ्य लक्षात घेता किंगफिशर संस्थानाची वतनदारी आम्ही तुम्हाला मिळवून देऊ असं धनाजी राजे तुम्हाला वचन देतात. या 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 या. अरे देवा. हो आलो आलो आलो. चांगले पांग फेडायला लागलात बहिणी. आईला ताप झालाय डोक्याला. कधी या जातात मोकळा होणार काय माहिती. थोरली बहिणी उंबटेश्वर महाराज की जय. चला ती फिक्स आहे, निघायचं नाही ते. आईला बहिणीच्या घरचा उंबरा चोरायलाही कमी नाही करायची. काय झालं? विचारा तुमच्या भाऊरायांना. आईला लग्नात हुंडा नाही मिळाला ती ठीक आहे. हो धोंडा गळ्यात पडलाय त्याचा ताप झालाय. आलात? हो, अक्का साहेबांच्या चरणी धनाजी राजांचा मानाचा मुद्रा. मुद्रा करतोय मी याला. आई बापाने काय पाप केलं आणि तुझ्यासारखा चोर जन्माला आला. अरे तुझ्या या धंद्यामुळं गावात कुठं तोंड दाखवायची जागा नाही राहिली र. चिडला आहात का अक्का साहेब? धाकले राजे भुकेजलेत. आज काही गोडधोड? गोडधोड? हो. गोडधोड हवंय तुला? ये मेल्या मुडद्या. अरे गोडधोड पाहिजे तुला? ये तोंड फोडते तुझं. गोडधोड नसेल तर चमचमीतही चालेल आम्हाला. चमचमीत? हो. चमचमीत हवंय. ये कानाखाली चमचमीत काढते तुझ्या. झाडून तयारीला लागा. तोवर आम्ही तात्यांशी मसलत करून येतो. तात्या साहेब. तात्या साहेबांचा विजय असो. अरे या 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 धनाजीराव या. तात्या साहेब हा घ्या आपल्या चरणी या गरीबाचा छोटासा नजराणा.
अरे वा 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 धनाजीराव, इंग्लिश नजराना वा. बाकी धनाजीराव, ह्यो मान आणि ही अदब फक्त आम्हाला तुमच्याच कडून मिळते. धन्यवाद. नाहीतर आमच्या या घरात हो, काय झालंय तुमच्या या घरात? बाप म्हणजे पाय पुसणं झालंय. अरे पाय पुसणं तरी कामाला येतं, तुमचा काही आहे का उपयोग? ऐकलं का? ते जाऊ द्या. बाकी तानाजीराव, ह्यो नजराना कुठून पेश झाला म्हणायचा? सकाळीच एक चकमक संपून येत असताना गणेश वाईंची लूट केली भाड्यानं. म्यावना म्हणजे अवघड जागेचं दुखणं झालंय. सहनही होत नाही, सांगताही येत नाही. एक चोरटणी एक पिधाड. जाऊ द्या, तुम्ही त्यांच्या बोलण्याचं एवढं वाईट वाटून घेऊ नका. बरं तात्या साहेब, काय म्हणते आपली तब्येत? धन्य मामा. अरे या 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 छोट्या राणी सरकार या. कशा आहात आपण? एकदम मजेत. आणि आपल्या घरातील एकमेव सौष्ठव? वा 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 राजे, या बसा. भोजन झालं आपलं? आज जरा कमी जेवलोय. कमी? तात्यासाहेब, हे जर असंच चालू राहिलं तर राज्यात तांदळाचा तुटवडा पडेल. कोंबड्यांना दररोज 3-3 वेळा अंडी घालावी लागतील. ए मामा, माझ्या जेवणाबद्दल काही बोललास ना तर गळा आवळीन लंगोटानं. अरे पण एवढं जेवायचं? एका सैन्याचं राशन तू गप्रे, तोंड दिलंय म्हणून उग बडबड बडबड उगच लावली. बाळा दमाने हाड मोडशील माझी. तात्यासाहेब, आताशा मस्करीची सोय राहिली नाही माझ्या राज्यात. अरे यमला आलं पुन्हा ठाणा करीत. काय झालं सुंदर्या? आपल्या जिल्ह्याच्या डान्सच्या स्पर्धेमध्ये आपल्या या सायलीचा नंबर पहिला आला. आता काय आणि 3 दिवसानंतर मुंबईमध्ये डान्सची मोठी स्पर्धा आहे. मुंबईला? आपले ते परीक्षक होते ना, त्यांना सायलीचा डान्स इतका आवडला की त्यांनी सायलीचा फॉर्म पण भरला आणि फी पण भरली. फी पण भरली? त्या बियाण्याचं काय जात आहे फार्म आणि फी भरायला? बाकीचा खर्च काय त्याचा बाप करणार आहे का? ते काय मला माहिती नाही. पण तिथं 1 लाखाचं बक्षीस आहे. 1 लाख मुद्रा? म्हणजे मुंबईकडे कूच करणं ही काळाची गरज आहे. गपाय काय तोंड्या? अरे तुला काय मुंबईला जायचं म्हणजे रांकाळ्याला फेरी मारून येण्यासारखं वाटलं का रे? उचलली जीवन लावली टाळ्याला. असं कसं? आपल्या सायलीसाठी मुंबईला जायलाच पाहिजे. चला 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 चला. अरे काय लगेच निघायचं? जरा विचार तर करावं लागन. आम्हास विचाराल तर आमच्या भाची छोट्या राणी सरकारांनी मुंबई परगणा काबीज केलाच पाहिजे. निदान पक्षी. ए मुडद्या, उगीच तुझे पक्षी हवेत उडवू नको. तुला कोणी विचारलंय का? पर समजा गेलो मुंबईला तर काय खर्च येईल? 6 एकर पेक्षा नक्कीच कमी. लागली पुन्हा 6 एकराची उसकी म्हाताऱ्याला. अरे म्हातारा तुझा बाप भाड्या. तेच तर म्हणलं ना मी. बस झाल्या तुमच्या चर्चा. उगा वाऱ्याला लाथा मारू नका. मुलांच्या परीक्षा आल्या तोंडावर. काय मुंबई बिंबई नको. नाही फादर, आपल्याला जायलाच पाहिजे. 1 लाखाचं बक्षीस आहे. त्यातले निम्मे जरी माझ्यावर खर्च झाले ना तर बदाम आणि खारकाचा खुराक सुरू करता येईल. मग मी महाराष्ट्र केसरी नक्की. आणि समजा सायली नाही जिंकली तर? लावलाच नाटका तोंड्यानं. अरे का जिंकणार नाही? ही सूर्यभान जाधवाची नात आहे. त्यासाठी कोण तिला 1 लाख रुपये देईन? स्पर्धा डॅन्सची, पिण्याची नाहीये. नेहमीच याच ऐन लढाईत तोफेत पाणी. अरे एवढी प्रॅक्टिस करून घेतली मी ती, का जिंकणार नाही ही? धनाजीराव, किती खर्च येईल? मुंबई परगणा जाऊन येऊन तोशिश 15,000 मुद्रा. सदरा फाडीन आपला नीट नाही सांगितलं तर. म्हणजे तुमच्या आजच्या काळातले 15,000 रुपये. 15,000? चला विषय संपला. मुंबई कॅन्सल. घातली शेपूट नेहमी परमाने. स्वतःच्या पोरीसाठी सुद्धा काय कराया नग. अरे पण यो सूर्यभान आपल्या नातीसाठी काय बी करेल. तुझ्यासाठी 6 एकर जमीन घालवली, पण माझ्या सायलीसाठी सारं घर घाण ठेवीन मी.
जायला मागायचा यो. अरे आहे बा मको आला चला चला बिगी सामान घ्या चला या. ए नका गडबड करू, ठेवा ती बोचकी बाचकी. काय झालं? काय झालं म्हणजे तिकीट नाही मिळालं गाडीचं. अरे मग आता काय करायचं? 3 दिवस गाड्या फुल आहेत मुंबईच्या श्रमिक मेळाव्यामुळे. आता काही नाही, आता चिपळ्या वाजवीत बसा. पण धनाची कुठे राहिला? कुठं म्हणजे मी तिथं रांगेत उभा, पायाची लाकडं होईस तर उभा राहिलो, हे माकड कुठं पळालं काय माहिती. अरे देवा. क्या भाई लोग हटले वटले सामने से कटले. धनाजी बिल्कुल सही है, बड़े बड़े लोग मटले. अरे धनाजी कुठं होता तू? बोले तो बंदोबस्त करायला गेलेलो आपण. अरे बाबा हे का आणलं? काय आणलं? अरे पट्टन कडून टू मुंबई लक्झरी टमटम ताकि अपनी भाजी करे वहा जगह छमछम. क्या चोरून नाही ना आणलीस? बस क्या भाऊजी, आपले पंटर लोक काय कमी आहेत काय? अशी दिली त्यानं तुला? अरे अक्का बोले तो अपना जबान घाण आहे. हा तुझी जबान गहाण आहे आणि उद्या काही झालं तर आमच्या हातात वाहन आहे. अक्का बोल ना भाऊजी को मत करे कट टमटम में बैठ जाए फाट. अरे पर त्या ढोलकीवाल्याचा आणि बाजीवाल्याचा बंदोबस्त नाही झाला अजून. ताऊ अपन को ऐरा गैरा समझा तू. एक लिमिट. कल्याण जी आनंद जी चल झलक दिखला जी. अरे बापरे, इतके दिवस वस्तू चोरीत होता, आता माणसं चोरायला लागला काय? अरे आता तुला कशाला हवेत नसत्या चौकशा. चला सामान घ्या. सामान घेऊन ये. नारळ घेऊन ये. नारळ पाहिजे ना, स्वतः घेऊन ये. मग चला गडबड करा. चटणी चुलीसाठी सरपण पेटवायला फुकणी. पाठीवरती विराट वाचून चाललंय. पाठीवरती विराट वाचून चाललंय. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही. घाबरायचं नाही, आता घाबरायचं नाही. पार वाट लावून टाकायची सगळ्यांची. बरं का अगं अशी नाच कधी धक्का. काय सारखे धक्के बसालेत, कुठं आणलाय खटारा असला? आईला तुझं म्हणजे भरोशाच्या म्हशीला टोनका झाला यार. हे टोन घ्या. अरे तुझ्याच्याने तिकीट तरी मिळवता आली का? अरे निदान त्याने टमटम तरी आणली. आहे का किंमत या? नका तुमचं गुराळ सुरू करू, चालू द्या पिण्याचं तुमचं. हे माझ्या पैशाची पितो, तुझ्या नवं कळलं का? मग कशाला बडबड करायला लागलं, तर ऐकून दाखवायला लागलं 10 वेळा. हे बघ जास्त बोलायचं काम नाही बरं का. ही ट्रिप पण माझ्याच पैशाने चालली आहे. हा बस करा, जास्त नका बोलू. माझ्या पोरीला घेऊन जातो मी वापस. हा तुझी पोर आणि माझी बी नाताई. आता बास की आजोबा. मी का गप्प बसू? कशाला ते म्हाताऱ्याच्या तोंडाला लागते काय? गप्प बसा की आता. गप्प बसा म्हणजे सुरुवात कुणी केली? अरे तुझ्याशी मी भाषण पण करत नव्हतो मुर्द्या. मला थोडीच गप्पा मारायच्या होत्या तुमची. गप्प बसा आता सगळे, लई झालं. गप्प बसा म्हणजे त्यांना जेव्हा पाहिजे तेव्हा बोलतील का ते? झालं का तुमचं? झालं. चला. अरे इथून धक्का तिथून धक्का ते काय. अरे इथून धक्का तिथून धक्का हे तू करतोस काय? झालं पण चोरलं. येणार नखऱ्याची चालते गाडी. इल्ला रस्त्याची भलतीच गोडी. येणार नखऱ्याची चालते गाडी. इल्ला रस्त्याची भलतीच गोडी. जाई धुळीला झटकत मटकत वाटकीची अडवू नका.
पहिलवानगिरी बस झाली की आता हा? अरे या वयात 4 पोरांच्या बरोबर जाऊन हुंदडायचं असतं. बघावतो आपलं त्या तालमीच्या मातीत लोळत असतोस. अरे बघ कसा खाऊन खाऊन रेड्यावानी वाटतोय. अगं पोरगी तरी देईल का याला? अरे या वयात 4 पोरी बघलत मारून भटकाया जायचं असतं. तुला माहिती आहे का, तुझ्या वयाचा मी होतो तेव्हा मान्यांची शक होती बरं का. तिला घेऊन गेलो एकदा रंकाळ्यावर, घातला तिच्या कमराला हात आणि म्हणलं बघ पाखरू बघायला लागल्याबरोबर घेतला पटकन मुका. शाबास, चांगला गीतेतला अध्याय शिकवायला नातवाला. तू गप्प बस की, तू कशा पाहिजे नातू बसतो. 4 हिताच्या गोष्टी सांगतोय त्याला. तुला काय बरं वाटत नाही वैर? अरे माझं ऐकत राहिला असताच ना आतापर्यंत तर 6 एकर जमीन फुकून टाकली नसती तू. मला शिकवण्यापेक्षा स्वतःकडे लक्ष दिलं असतं तर छातीचा पिंजरा झाला नसता असा. कुणाची खात? एक पाय मसन वाट्यात गेला आधीच. अरे कुणाचा, तुझा का माझा? हा माझा म्हण. अरे जा चौथाला नागवून आरशासमोर बघितलंयस का? काटक शरीर आहे, दारू पिऊन सुजलेलं नाही तुमच्यासारखं. उगाच माझी दारू काढायची नाही बरं का. गप्प बसा, नका जास्त बोलू. भका भका वास येतोय दारूचा, बाकीच्याला वासानेच नशा चढल. हे बघ, जास्त बोलू नका, माझ्या दारूचं काढायचं नाही. सुरुवात कोणी केली? मगासपासून नुसती बडबड बडबड चालली आहे. तुमच्या जिभेला काही हाड? अगं जिभेला हाड नसतं, शाळेत शिकलोय मी. अरे वा अरे बाबा, 8वी तरी कुठे शिकला तू? 7वीच्या वर्गात शिकवलंय आम्हाला. हे शिकवलंय तुम्हाला आणि आमच्या ऍडव्हान्स नाही शिकवलं अजून. अरे गप की, किसका कुछ तो किसका कुछ, नाचा मन मेरा कधी कधी शानपणाचं बोलता पिदाडा आमचं. मिस्टर धनाजी. येस. रात्र होईपतूर ऍडव्हान्स देण्याचं बोलला होता. आजची बोललो होतं का? म्हणजे पैसे मिळणार नाहीत? अहो गंमत केली मी. तुमचे पैसे माझ्याकडे एकदम सेफ मध्ये ठस आहेत. म्हणजे? अहो म्हणजे बँकेपेक्षा 2% जास्त व्याज मी तुम्हाला देतो की. वाट बघा, म्हणजे पैसे मिळण्याची. थँक्यू मिस्टर धनाजी. अरे गाडीच्या रात्र झाली, हेडलाईट लाव की गाडीचे. असतील तर लावणार ना. म्हणजे निघताना लाईट चेक नव्हते होय केले? अरे दुपारी कसले लाईट चेक करायचे? दुपारी तर उजेड होता. आता व्यवस्थित जातो हळूहळू मी. हे हळूहळू नको, पोरांच्या जीवाची खेळ नको. गाडी बाजूला लाव बघू. पण गाडी बाजूला लाव. ओके, मला काय दमानी घे, रस्त्याच्या कडेला उतरू नको खाली अंधाराचा. असं थांबायला सांगितलं, पण आता जायचं कुठं? आयडिया. माझ्या एका मित्राचं हॉटेल आहे कराडला, 5 स्टार. बाथरूमला जायचं, पहिलं बटन दाबलं की एक हात येतो आणि अंगभर साबण चोळून देतो. दुसरं बटन दाबलं की 2 हात येतात आणि टॉवेल आणि अंग पुसून देतात. आणि तिसरं बटन दाबलं ना 3 लाथा येतात आणि ढुंगणावर बसतात. पैसे काय तुझा बाप देईन का? मग करायचं काय आता? हा हो, राहूया की कुठेतरी वस्तीला. पण कुठं? अगं असे दगड कवर फेकत बसायचं कसला खेळ आहे? अगं हाताला काय बसेल की अशी? काय वाजप मंडळी, दमला असाल, घेताय का जरा जरा? नाही, आम्ही चाललो आता. कुठं? यायला कुठं काय कुठं चाललो? यायला ऍडव्हान्स दिला नाही तर नाही आता उघड्यावर सोपायला लावता. अहो काय उघार बोलतायसा? अहो बघा की असं मोकळ्या आभाळाखाली कसं जाक वाटतं. असं हाटलात बी मिळायचं नाही. या आम्ही नाही थांबणार. आत्तापर्यंत आमच्या या फंदी करण्याचा असा अवमान केला नव्हता कुणी. काय लावलंय रे फंदी? फंदी तुझं फंदी घराणं म्हणजे काय टाटा बिर्ला अंबानीचं घराणं आहे का रे? त्यांच्या क्षेत्रातले टाटा बिर्लाच होते ते अनंत फंदी. त्यांचा मी खापर पण तू सदा फंदी. वा 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 वा, ते तुमचे खापर पण तू बघा. अरे लई मोठे शाही. हे तू आणि मी सुखदेव पवार. माझे आजोबा लई मोठे ढोलकी वादक होते. आम्ही सदा सुखी. वा वा, सदा सुखी. मग आम्हाला का करताय दुखी? सांभाळून घ्या की एक दिवस. या थोडी घेऊया. या आता थोडी राहू द्या. जेवण तयार आहे. माझी अंडी तयार आहेत का? कुठं बी काय बी मागताय? अरे आता इथं कुठून आणायची अंडी? मला अंडी मिळाली नाहीत तर मी जेवणार नाही. हे किसन्या, नको आगाऊपणा करू जास्त. मला अंडी पाहिजेत म्हणजे पाहिजेतच. अरे एवढ्या रात्री कुठं आणायचे रे अंडे? लेडीज अँड जेंटलमॅन, गर्मी हो या ठंडी, धनाजी लाएगा अपने भाचे के लिए अंडी. तुला रे आता कुठे मिळाली अंडी? बाहेर उभा होतो, आळस आला म्हणून असा हात केला तर हाताला पोल्ट्री व्हॅन चाटून गेली. बघ तुझं अंडी. मारला मामाना हात तुझ्या. हे घ्या अक्का, उकडी तवर मी जरा दम भरतो. पाहिलं का कसा माजलाय वळू तो?
अहो बापच असं आहे ती तर मग पोरांना तरी कोण शिस्त लावणार? तुमच्यासारखे थोर वडील असल्यानंतर कोण कशाला आमच्याकडनं शिस्तीची अपेक्षा करतय? ऐकलं का? मला निदान त्याच्या कानाखाली तरी मारता येते. तुमच्याकडे तो अधिकार तरी होता का? हो भादर, त्यानं खाली आवाज काढून घ्यायला माझे हात काय अंडी खायला गेले नाहीत, समजलं? उगा आव्हान देऊ नका मला, दररोज तालमीत जातो मी. ए भुसनाळ्या, सगळ्या बरगड्या काढून हातात देईन. हादरशी कसं बोलायचं ते कळना रे तुला? अरे कसला फुसकुल्या पैलवान रे तू. अरे मला जरा सुकुनी म्हणलं असतं ना तर पार अगदी आसमान दावलं असतं. अरे काय करणार, फादर आहेत ना व. अव तालमीतला असता तर कवच चितपट मारला असता त्याला. ए माझ्या अंग काठीवर जाऊ नका. अरे अंग कसलं काठी नसती. नाहीतर काय. ये इकडे दाखव बरं मला. एक मिनिट. लेडीज अँड जेंटलमेन, इन माय लेफ्ट साइड देर इज 17 किलो. करा सुरू. ए वाजव ना तर वाजवी ना. रवा माझ्या चला फादर, हाऊनच जा. दाखव तुला अरे घाल त्याच्या पाय घाल. This fight is in the featherweight category. Happy and the winner is. रिकामा आवाज देतोय बापाला. नाही. आईला आमच्या बापानं आम्हाला अंडी खाऊ घातली असती तर 4-5 मारुती माने खिशात घालून हिंडलो असतो. या आता जेवायला. चल जेवून घे. त्याला नाही, तू मलाच म्हणतीय. त्याची अंडी उकडायची येतात. मला मी पहिलवान. चला मंडळी जेवण घेऊ. चला. काय केलंय जेवायला? माझी अंडी रे फ्री अक्का, मला अंडी फ्री. अरे हे बघिनात काय. सांभाळून ये. अरे तिचा हात धरती किसना. चहा घेणार का? माझं चालू नाही सुरू झाला असेल त्यांचं. चहा नाही लागत सकाळी त्यांना. हे माझ्या पैशाची दारू पितोय मी. अरे पोरानो काय खेळत बसलाय? नानाजी तिचे केस पुसून घे बरं. आणि हे किसना. घे बांधून घे. चला बांधलं सगळं. चला नाही रे बाबा. चिमणे. अरे दादा चला घ्या बसून. ए कार ठेव नका धिंगाला घालू. चला बसा गाडी. हा तळीराम कुठे गेले? ओ तळीराम चला. तुमचा तर दिवस उजाडला की सुरून, दिवस मावळला की सुरू. काय झालं? मी म्हणलं काय झालं? तेच आम्हाला कळलं की सांगतो तुम्हाला. काय झालं मालक? गाडी चालू होत नाहीये. नाही ते आम्हालाही दिसतंय, पण कशामुळे चालू होत नाहीये? आता आपल्यात मोटर मेकॅनिक कोण आहे? नको शानपणा करू जास्त. किल्ली घातली गाडीत. आईला तुमचं तर नामनाला गाडाभर तेल असतं. बुटाड काढतीये. काय करतोय सकाळी सकाळी पनवतीच्या आईला. गाडी बघताय की धुताय? अरे क्लच प्लेट गेली आहे. अशी कशी गेली? रात्रभर माझं लक्ष होतं, कुणी नेली? गेली म्हणजे खराब झालीये मालक. मग मेकॅनिक महाराज उठा आणि दुरुस्त करा. आता तुम्ही दुरुस्त होणार नाही. मग बदलाव लागन. बदलावी लागन. अरे मग बदल की. 1 मिनिट. आणली नाही. क्लच प्लेट काय खिशात घालून हिंडतेत का? कोल्हापूरला जावं लागन. कोल्हापूर? अरे असं कसं? कोल्हापूरला जायचं मग मुंबईला कधी पोहोचायचं? माहिला यायला काय अर्थ आहे का? मला का म्हणून वरडायला लागले? गाडी मी आणली का त्यांनी आणली त्याला विचारा. हे तुम्ही बघ तूच आता. आव बघा की काही होत आहे का? काही होत नाही. आता एकच करावं लागल. गाडीला धक्का मारून स्टार्ट करावं लागल. मग देऊ की धक्का? देऊ की म्हणजे जवा जवा गाडी बंद पडल तवा तवा धक्का मारावा लागल. मुंबईला जाईपर्यंत ये धक्का. अरे मग चला लांबन कशाला लावली? चला तुझं तर मुस्कटच फोडलं पाहिजे. आधी धक्का मारूया आपण. नालायक कुठचा.
चला घेतला रस्ता टाकू नको उतू नको मातू नको घेतला रस्ता टाकू नको ग साजणी सै साजणी ग साजणी सै साजणी ग साजणी सै साजणी ग साजणी सै साजणी साळवी थांबव तिकडे बाजूला. बस बस कुठे तिकडे चला रे. काय रे कोण तू? तुम्ही कोण? आईला आंधळा झालास काय? पोलिसांना विचारतो तुम्ही कोण? सगळे खाकी पॅन्ट घालणारे पोलीस नसतात. गप्पा बस. उलट बोल. आता अशा अवस्थेत उलट कसं बोलायचं साहेब? अरे बाप. हवालदार चला बघताय काय? चला चला लवकर. आता बोल तुला बांधलं कोणी? त्या चोरानं धनाजीनं. धनाजी हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. साहेब त्योच त्यो तुमची बंदूक पळवणारा ऑप्टोमेनिया. क्लेप्टोमेनिया सर. गप्पा बस. मला शिकवू नकोस. त्या फुकणीच्यानं माझी टमटम पळवली. आता तो माझ्या तावडीतून नाही सुटणार. आधी माझी तर सुटका करा साहेब. ते नंतर बघू. आधी तुझ्या टमटमचा नंबर सांग. MH12 UA 708. हो MH12 UA 628. बोल वाचा. ए मामा बोल. टमटम थांबीव कशाला आता? लागली आत्ताच निघालो लगेच लागली रे. ओ फादर ती काय घड्याळ दाखवून करायची गोष्ट आहे का? हे बघ आता थांबवता यायची नाही. थांबवली की टमटमला पुन्हा धक्का मारावा लागेल. नाही जोराची लागले नाही तर चड्डीत होईल. ये किसना अरे मुतकी थेंब थेंब चड्डीत चुकून जाईल. थांबी रे गाडी धन्या. अगं कशासाठी गाडी थांबव? ये किसना तू राह इथं उभा आणि ते बाहेर सोडून मी धरतो तुला. नाही तर काहीतरी बोलू नका आजोबा. अरे काय तुला काय आम्ही काय नागडा बघितला नाही वय रे? अरे राह उभा मी धरतो तुला. नाही तर शिटवली करची. धरा आजोबा. सांभाळू नये. हे कुणी बघू नका बरं का. सावकाश उडीशीन. हे झालं का नाही? नाही चल लवकर नाही तर पाठच्या गाड्या स्लिप होतील. अरे काय होतंय? असं गाडी सांभाळे. अरे आता तू काय करायला बोंबील सुक्या? अहो भाच्याला लागली मग मामाला लागू नये होय. अरे गाडी साईडला घे. खड्ड्यात पाडशील आम्हाला सगळ्यांना. यू डोंट वरी भाऊजी आय कॅन मॅनेज. तू गाडीच्या गाडी थांबव की. झाली काय तुम्ही वरडलात नी घाबरून झाली. हो साळवी काय बैलगाडी चालवताय का? चला की लवकर. हो साहेब भाड्या विमान चालवतोस की? थांब की. आलं की ते टोल नाका. हो थांबव. अरे जरा दमानी घे की. पोलीस माग लागल्यासारखं का पळवायला रे? ओ मालक तुमको मिला ऐसा चालक डोंट बिहेव लाईक बालक. अशी गाडी रेमटात आहे की तुमको वेळेच्या आधी पोहोचत आहे. आम्हाला मुंबईला पोहोचायचंय. मसनात नाही पोहोचत आहे बोलेगा तो पोहोचत आहे. झूम झाक झपा. अभी धनाजी आहे तो काही टेन्शन नाहीये. बघा आजोबांना काय होतंय? त्यांना एक द्या. लेवल कमी झाला असेल त्यांची. काय झालं आजोबा?
छातीत दुखतंय का तुमच्या गाडी जर जमान चालव साईडला घे साईडला घे हा घेतो घेतो आजोबा काय होणार नाही तुम्हाला धन्या पटकन गाडी कुठल्या तरी हॉस्पिटलला घे हळूहळू घे धन्या लाव तिकडे समोर लाव पुढे चला हा चला हळूहळू तात्या सामोर काय होणार ना तात्या इज सिरियस खूप मोठा हार्ट अटॅक आहे वसतील ना आम्ही प्रयत्न करतोय तुम्ही लवकरात लवकर ही औषधं घेऊन या धनाजी हे घे द्या भाऊ ही सगळी झाली बघा तुमची. हा किती झाले? किती झाले बाबा? 12,357. 12,357. अहो 247 रुपये कमी आहे ती. नाही ते आणून द्या आणि मग औषधं घेऊन जा. अहो तात्याला सिरियस आहे तो. अहो त्याला मी काय करू? अहो पण बघा ना. नाही तुम्ही पैसे घेऊन या आणि मग औषधं घेऊन जा. आम्ही काही धर्म खातं काढलंय काय सगळ्यांना औषधं फुकट द्यायला? ए बाबा रतन ठेवूया औषधं. ग्रँड दिवाळी बंपर सेल 50% डिस्काउंट. 950 रुपये देतो. थांब किती घेणार? 250 250. 950 देतोय मला. हे घे. ओ चला औषध आणा. पैसे आणले काय? आणले हे 12,000. 357. 1 मिनिट. हे 300 हे 60. कीप द चेंज. गेट द मेडिसिन. Get the oxygen mask. Any chances? काय झालं डॉक्टर साहेब? सॉरी ते कोमात आहेत. म्हणजे मला नाही वाटत ते यातनं बाहेर येतील. तुम्ही तुमच्या नातेवाईकांना बोलवून घ्या. आय एम सॉरी. चला मुंबईला जाऊ. नको बाबा मला नाही नाचायचं. रडू नको चिमणे. माझ्या बापाला मी चांगला ओळखतो. वाचला तर जीव घेईल माझा. माझ्या चिमणीला नाचायला का नाही नेलं म्हणून. आणि मेला तर भूत बनून माझ्या मानगुटीवर बसेल. इथं राहून तरी काय करणार आहेत आपण? नुसतं रडत बसणार आणि बघत बसणार. जाऊ मुंबईला. काय होईल ते होईल बघू. जगला वाचला तर जाताना वापस घेऊन जाऊ. आणि नाही जगला तर चला.
भाऊजी तात्या ठीक होतील ना? कुठल्या मुहूर्तावर निघालो काय माहिती तिच्या मायला. नाही फादर, आजोबांना काय बी नाही होणार. तरी सांगत होतो दारू नका पिऊ, सकाळ झाली की दारू, संध्याकाळ झाली की दारू. ऐकलंच नाही कोणाचं. गचके कशाला द्यायला ये. टमटमला काय झालं? टमटम वाट लागली. आता काय झालं आणि सुकाळीच्या लोच्या लपाच्या म्हणजे पोटात नाही जाणार तर चालेल कशाना? आता सरळ सांगतो का हा न मुस्कटात. पेट्रोल खतम. निघतानाच भरायचं नाही सोय. पेट्रोल पंप माझ्या बाच नाही ना. काय पेट्रोल भरायला पैसे नकोत होय? पैसे दिले होते की तात्यांच्या दवा दारू सगळे पैसे वाटतास. सत्यानाश. आईला म्हणजे तुम्हाला पैसे दिले म्हणजे कसं आयला बकरी सांभाळायला दिल्यासारखं झालं म्हणा की. बस क्या भाऊजी, एवढा भुकड वाटलो का आपण? आईला ही घ्या बिल. अरे मी चाललो. आईला एवढी मरमर करतो मी. तुम्ही आमच्या इथं भाजी आमचे पैसे. अरे जरा गप्पा की. दानाजी हो पैसे नाही आम्ही चाललो. अरे गप की पांड्या. पैसे काय कुठं पळून चाललीत का? चल रे जाऊया इथून चल. काका मिळतील तुम्हाला पैसे. तू आणि कुठून आणणारच ग पैसे चिमणे? आणीन मी. चलो चलो भाई लोग कच्चा बाल्टी चलो आजा आजा. गिरकी घेता फिरते अंबर, छुम छुम पायी वाजे घुंगुर. गिरकी घेता फिरते अंबर, छुम छुम पायी वाजे घुंगुर. गिरकी घेता फिरते अंबर, ताल धिनक धिन धिनला अंगी. गोपी भिजल्या हरीच्या रंगी. वेडी झाली राधा मनाला झाली कृष्ण सख्याची. राधा मनाला झाली कृष्ण सख्याची. राधा मनाला झाली कृष्ण सख्याची. राधा छुम छुम पायी वाजे घुंगुर. गिरकी घेता फिरते अंबर. यमुनेच्या त्या तीरावरती गोपी अशा जलक्रीडा करीती. यमुनेच्या त्या तीरावरती गोपी अशा जलक्रीडा करीती. अवचित येता कृष्ण कन्हैया. अवचित येता कृष्ण कन्हैया. झाली त्रेधा त्रेधा मनाला झाली कृष्ण सख्याची. राधा मनाला झाली कृष्ण सख्याची. राधा छुम छुम पायी वाजे घुंगुर. गिरकी घेता फिरते अंबर. छुम छुम पायी वाजे घुंगुर. गिरकी
किती झाले दादा? 300 रुपये. दाणे दे की. दादा हा? 1 मिनिट, इथं कुठं जवळपास नदी आहे का? नदी कशासाठी? गाडीला दिवं नाही, रातच्याला वस्तीला राहायचं या. इथं पुढं आहे 2 किलोमीटरवर. बरं बरं. चला भाऊजी, चल की. धक्का मारा. जायला ते आहेच का तुझा अजून? मारा आहे धक्का. आवाज साथी चला, चला. हात बढ़ाना. जोरदार धक्का मारा. केला अरे चला, हात उचलाय. मिलकर धक्का लगाना, एक दो साथी कपडे धोना. मला अंडी नको. घे तुला सायली. या दादा बसा. यांचं झालं की तुम्हाला वाढते. हा काय जेवण नको आम्हाला, आम्ही चाललो. हा चाललो म्हणजे? आम्ही चाललो परत कोल्हापूरला. अरे लक्ष्मीकांत प्यारे, इधर मैं तुम लोग को समझाता है. तुमको माहिती है क्या? अरे वो दिनेश रेशमिया, वो भी ऐसा फर्स्ट क्लास आउटडोर में झोपने का. अरे त्याच्यात नाही दमडान नाव ठेवलं धनाजी. अरे तुला काय आम्ही मेळ्यातले बदक वाटलं? आईला आजपर्यंत अशी कुत्र्यासारखी वागणूक आम्हाला दिली नव्हती कोणी. एक तर ती बेकार गाडी, आम्ही संगीतवाले, तुम्ही आम्हाला तुमची टमटम ढकलणारे हमाल बनवले. अरे पर ओ दादा, खरंच कालपासनं आमच्याकडनं लई आबाळ झाली बघा तुमची. हा आम्हाला काही कळत नाही का? अव परक असून आमच्याकरता किती केलं तुम्ही. कसं आभार मानू मी तुमचं? काय आभार मानू नका, आम्ही चाललो. असं करू नका हो भाऊ, हात जोडते मी तुम्हाला, पाया पडते. आमच्यासाठी नाही, आमच्या लेकरासाठी तरी थांबावं. इतपतूर साथ दिलीत, आणखीन फक्त 1 दिवस. 1 मिनिट मी थांबणार नाही, कळलं? ए भुई नळ्या हो, चला निघा. गाशा गोशा गोंडाळा तुमचा, निघा इकडं. मी काय म्हणत होतो? थोबाड फोडीन काय मानलास? एवढे हात जोडून विनवण्या करायला लागली तर डोक्यावर मुतायला लागला. अरे चला निघा इथनं, निघा. बघितलं, पैसे मागितल्यावर लगेच हात उघडला. मग जाऊ दे, चल. ले बाप धमाल भाऊजी, काय वन साइड रपचिक दणका दिला हो तुम्ही. कोण होते कोणते तुर्रम खान? आयडिया, आपण असं करूया, मी डबा वाजवतो, तुम्ही फक्त तोंडाने पेटी वाजवा भाई. मग बघा आपली सायली कशी नाचेल, ठाई ठाई. आईला आपण सॉलिड कवी झालो है ना भाऊजी? हा भाऊजी, हा भाऊजी. बस भाऊजी. महाराजांच्या कानाखाली आवाज काढल्याने खाविंदाच्या हाताला झिंझिने आल्या. हुजूर, क्या रापचिक टमटम लाए हुजूर. यहाँ तक आपने हमें जो रेमटाया है उसके लिए हम कृतकृत्य है हुजूर. आजवर आमचे जे पांग फेडले त्याची ही बिदागी. याच्या पुढे जर कुठल्या भानगडीत नाक खुपसलं तर 32 वांटास करीन, लक्षात ठेव. ये तेरा भाऊजी बोल रेला, भाऊजी बोल रेला, भाऊजी बोल रेला. खबरदार मला अक्का म्हणशील तर तोंड काळं कर घोड्या. माझं नशीब फुटकन तुझ्यासारखा भाऊ मिळाला. नशीबच फुटकं. जन्मल्यावर मला बापाने विहिरीत ढकलून दिलं असतं ना, तर सुटले असते मी या जाचातून, सुटले असते मी. माफ कर सुमे, मला लई त्रास दिला मी तुला. हवं काय बोलतासा? तसं नव्हतं म्हणायचं व मला. खंडोबाची शपथ. हवं बघा की माझ्याकडं चुकी झाली माझी. तुझं नाही चुकलं सुमे, चुकलो मी. नवरा म्हणून काही सुद्धा देऊ शकलो नाही तुला. मनाला वाटल तसा वागत गेलो. तुझ्या मनाचा कधीच विचार केला नाही, कधीच. तुझ्या संसाराचा पार खेळखंडोबा केला मी सुमे. हवं काय बोलतासा? लई सुखी हो मी तुमच्या बरोबर. नाही सुमे, मला माझी चूक कळली. म्हातारा बरोबर बोलत होता. 6 एकर जमिनीचं मी वाटोळ करून टाकलं त्याच्या. किती तळतळ झाली असेल त्याची. आग लागो त्या गाडीच्या पार्टला. सुमे, उद्यापासून मी पुन्हा कामाला लागतो. तुला आणि पोरांना सुखी ठेवतो. चला झोपूया.
उद्या वापस जाऊ गावाकडं म्हाताऱ्याला घेऊन. धन्या, ए धनाजी, माफ कर मला. चुकलं माझं. वड्याचं तेल वांग्यावर निघालं. डोळे पुस. मामा लागलं का? खूप लागलं का रे मामा? सांग ना. चल डोळे पुस. हे पोरांनो, झालं का सगळं? आवरा की पटपट. चला आवरा पटपट. चल सायले, चल पटकन घे. नाही भाई. बाबा जाऊ द्या. बाबा तुम्ही खूप प्रयत्न केले. माझ्या बापाला तरी वाचव बाबा. चला झालं का रे? बाय बाय. चला आवरा लवकर. घाई करा पटापटा. कल्याणजी, आनंदजी, चालावी वाट चालावी चालावी वाट चालावी चालावी वाट चालावी चालावी. रामाच्या पाराला इटूच्या नावानं, रामाच्या पाराला इटूच्या नावानं वारीची पालखी न्यावी. इमाने एक बार करावा व्यवहार देवाची कृपारावी. वाट चालावी चालावी वाट चालावी चालावी वाट चालावी चालावी वाट चालावी चालावी. दे धक्का दे धक्का दे धक्का दे धक्का दे धक्का. दमाने घे ना धान्य. भाऊजी गाडी थांबवली, धक्का मारावा लागेल. धना गाडी थांबवा. सांगा की धन्याला गाडी थांबवायला. त्रास होतोय. अहो बघा. अरे किसना. आई. अरे धन्य थांबव गाडी. गाडी थांबव. उतर आहे. अरे माझं पोट. किसना. काय झालं बाळा? किसना. अरे काय झालं? किसना. काय झालं काय? हवा सोडा पाणी आहे का? पाणी आहे. कशाला एवढं जोरात चालवशील गाडी? अरे काय हळू पडलं माझं इथं पटकन. लांब श्वास घे बघू. सोड. परत एकदा सोड. डॉक्टर साहेब काय झालं त्याला? अस्थमा आहे त्याला. म्हणजे दमा आहे त्याला. दमा कसा होईल त्याला? पहिलवान माणूस आहे, दररोज तालमीत जात होतो. तुमचं गाव कुठलं? पट्टण कोडोली, कोल्हापूर. ह्यानं याआधी एवढा लांबचा प्रवास केलाय का कधी? नाही बा. म्हणूनच तुमच्या गावची हवा तशी प्रसन्न, प्रदूषण कमी. अशा हवेत हा त्रास दिसून येत नाही. असं आहे. डॉक्टर साहेब एक विचारू का? हो विचारा ना. धन्य तुम्ही बाहेर जा. डॉक्टर
माझ्या पोराला कुस्ती खेळता येईल ना? फादर, मला कुस्ती खेळता येईल ना? सांगा ना फादर, येईल ना? फादर सांगा ना, मला कुस्ती खेळता येईल ना? काय बोलला डॉक्टर? येईल ना मला कुस्ती खेळता? काय कुस्ती लावली? कुस्ती म्हणजेच काय जग नाही, समजलं का? कुस्ती सोडून करण्यासारख्या लय गोष्टी आहेत जगात. कशाला पळतो रे? ए दादा, रडू नग. ए दादा. ए किसन, अरे वाघासारखा वाघ तू, आणि काय म्हणून रडतो? अरे गप की का बळको सळला नाही दामा झाला बरोबर. तुझ्यासारखं पोरग काय वाटेल ते करू शकतं आयुष्यात. कुस्ती सोडून. अरे नाहीतरी तुमच्या डोळ्यात खूपच होती माझी कुस्ती. झालं ना तुमच्या मनासारखं. आता कधीच नाही खेळणार मी कुस्ती, कधीच नाही होणार मी पैलवान. काय म्हणालास मुडद्या? पैलवान म्हणणार नाही? हा, हे तू कोण रे ठरवणार? आम्ही सगळ्यांनी उपास काढलेत तुला पैलवान झालेलं बघायला, आणि तूच हातपाय गाळून बसलास वय. अरे आपल्या गावच्या आनंदचा हात गेला अपघातात, तरी पण तो तोंडाने चित्र काढतो, लिहतो. मागच्या वर्षी परीक्षेत 70% मार्क मिळवलं त्यानं, आणि तू दम्याने हार खातोस वय. चामडी लोळवीन पुन्हा पैलवान नाही बनणार म्हणशील तर. कोल्हापुरात गेल्यावर आखाड्यात बघायचंय तुला, समजलं? चल गपचूप आता. पैलवान नाही बनणार म्हणे. डोळे कुस्ती मारतो. ए दादा, हस की. कशाला इंजेक्शन मारते? तो काय जिथे होणार आहे? अरे तुझ्या जिभेला काही हाड? खरं तेच बोललो. आज नाही तर उद्या मरणार तर आहे. मिस्टर सूर्यभान जाधव, आहा, दिस इज फॅन्टास्टिक. मिरेकल मिरेकल. आजोबा तुम्हाला शुद्ध आली. बघू. माझी नाडी सोडा ह्याची बघा. फर्स्ट क्लास. फर्स्ट क्लास काय? माझी माणसं कुठे गेली? गेली? अहो, मला इथे एकट्याला सोडून कोल्हापूरला निघून गेली. मुंबईला गेली. मुंबईला गेली? अहो मग ती नक्कीच आमच्या चिमणीच्या नाचाला गेली. मला बी जायचं. तुम्हाला 8 दिवस हलता येणार नाही, तुमची तब्येत नाजूक आहे. नाही डॉक्टर, मेलो तरी चालेल, पण चिमण्याच्या नाचाला मला जायचं. सॉरी, वी कॅन लिव्ह यू. वी कॅन लिव्ह यू. कान लिव्ह यू काय म्हणला रे तो म्हणलं तुम्हाला जाता येणार नाही. गाडी मी केला. त्या टमटमचं ढुंगण बघणं बरं वाटतं का तुम्हाला? साहेब तू साईडच देत नाही.
अरे जीपचा ऍक्सिलेटर दाबलास तर तुझ्या बापाचं नुकसान होणार आहे का? साहेब ऍक्सिलेटरवर उभा आहे, पळतच नाही जीप. बापरे, मग आता काय करायचं? साहेब आयडिया, सायरन देऊ. भाड्यात सायरन चालू आहे तर एवढा वेळ थांबलाच कशा पाहिजे? आता तेच सायरन आहे तर कानाखाली आवाज काढीन. ए धान्या, अरे ती पोलीसची गाडी घायते, जाऊ दे की तिला पुढं. ती गेली पुढं तर लागल घोड. म्हणजे वाघाचे पंजे, कुत्र्याची कान आणि फासात अडकल मान. आता सरळ सांगतोस का मुर्द्या? अगं अक्का सांगायला कशाला पाहिजे, कळलंच तुम्हाला. अरे आपले मोरच कशाला थांबले इथं? काय केलं जाणे? ए चला निघा, बाहेर निघा. आम्हाला कशा पायी थांबवलं सावंत साहेब? कशा पायी? त्या मायला तुमच्या अख्ख्या फॅमिलीलाच झालाय तो रोग. कुठला तो? मी सांगतो, क्लेप्टोमेनिया. हा, रेप्टोमेनिया, चोरीचा रोग. ओ काय बोलायला लागला सावंत साहेब? काय चोरलं आम्ही? काय चोरलंय? एवढी मोठी टमटम चोरून वरती मलाच विचारतो होय? चोरून? आमच्या धन्याच्या मित्राचा हाय तो, मागून आणलाय. हा बरोबर आहे, हा मागत होता, मित्र देत नव्हता, म्हणून ह्यानी मित्राचे हात बांधून झाडाला उलट टांगून त्याची टमटम पळवली. काय केलं? उगा अंगावर हात उचलू नको. त्यांनी जे काय केलं ते आपल्या सायलीसाठीच केलं ना. चला चला हवालदार, घ्या सगळ्यांना आत. नाही असं करू नका साहेब, आजचा दिवस जाऊ द्या. माझ्या पोरीची नाचाची स्पर्धा आहे मुंबईला, दुपारपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्याच्याशी माझं काही घेणं देणं नाही. चला बसा व्हॅन मध्ये. हो साहेब, काय काय नुसतं तिथं पतूर आलो आहे हे आमचं आम्हाला माहिती आहे. अवस्था आसरा मरणाची झटतो या हॉस्पिटलात. उपाशी पोटी टमटमला धक्का मारून मारून जीव मेटाकुटीला आलाय. दया करा दादा. खंडोबाची शपथ घेऊन सांगतो, उद्या सावताहून सगळे पोलीस स्टेशनात हजर होतो साहेब. आता गुमान चालताय की बेड्या ठोकू? साहेब मी काय म्हणत होतो, बोला. लई संकट पार करत आल्यात होती. हो, जाऊ दे की त्यांना. वा वा वा, चल वकिलात करे. मी नाही येणार, माझं ऐकून घ्या सावंत साहेब. मी नाही येणार साहेब, माफ करा मला. आज मेलो तरी बेहत्तर, पण माझ्या पोरीला मी मुंबईला स्पर्धेला घेऊन जाणार साहेब. दानाजी, टमटम मध्ये बस बस. मकरंद, तू फार मोठा गुन्हा करतोयस. फाशीपेक्षा मोठी शिक्षा नाही ना होणार साहेब. उद्या पोलीस स्टेशनला आल्यावर माझं काय करायचं ते करा, पण आता मला जाऊ दे साहेब. चला बस रे सगळे, बस पटापटा. ऐकून घे सावंत साहेब, पुढे येऊ नका. मुंबईला साहेब उद्या नक्की हजर राहतो पोलीस स्टेशनला. आता वाद आहे साहेब, ही तुमची बंधुक. चला मला येऊ दे. एक मिनिट शिंदे, जाऊ दे त्याला. अरे त्याला काय माहित नाही का तो पळून जाऊ शकत नाही ते? तरी पण त्यांनी माझी पिस्तूल हिसकवायची हिंमत दाखवली, आणि हे एक बापच करू शकतो. माझी खात्री आहे हे सगळे उद्या पोलीस चौकीवर हजर राहतात. जीवावर पुरती उदार धावती तुझी लेकर. जीवावर पुरती उदार धावती तुझी लेकर. सांभाळ दयाला आई सारी तुझ्यावरी जमरार. आयुध गंबाबाई, आयुध गंबाबाई, आयुध गंबाबाई, आयुध गंबाबाई, आयुध गंबाबाई. हे संकट भारी तुझी तारी भक्तांना माते. उभी राही तू सदा पाठीशी, अभय सर्वदा दे. हे संकट भारी तुझी तारी भक्तांना माते. उभी राही तू सदा पाठीशी, अभय सर्वदा दे. शेवटची ही वाट चालण्या, शेवटची ही वाट चालण्या शक्ती आम्हाला दे, शक्ती आम्हाला दे. आयुध गंबाबाई, आयुध गंबाबाई, आयुध गंबाबाई, आयुध गंबाबाई, आयुध गंबाबाई. तू कस काय इथं सुंदर्या? मला रावलंच नाही.
मी आली विमानाने जाईन. असू दे किती वाजले? 3:30. असू दे चला पटापट पेटी काढते हो बाबा. दोन पिढ्या काढून चला पटापट चला. फुटली. सत्यानाश. अडं वाटत तुझं. माझी हार्मोनियम राधाबाई माझगावकरांनी स्वतः दिली ती बक्षीस म्हणून मला. काळजी करू नका. राधाबाई माझगावकरांचे मिस्टर कृष्णाजीराव माझगावकर इज माय गुड फ्रेंड. नवीन घेऊन देईन. मग आता कार्यक्रमात काय वाजवायचं? अक्का मी करतो काहीतरी करतो. आता तुमचे प्रताप दाखवून आम्हाला मुंबईचं जेल पाहायला लावू नका. अहो भाऊजी वेळ होतोय. तुम्ही आत वा. चला आत वा. चला चल का सुंदरे. काय वाढून ठेवलंय काय? मी पण येतो तुमच्या बरोबर. येत आहे. होय. मग चला की धक्का करून माझा बाप मारणार. चला मारा धक्का. चला सुरू झाली. चल का सुंदरे बस. फक्त मारलाय. असं काय करताय? अहो फायनल लिस्ट 3 वाजताच फिक्स झाली. तुमच्या मुलीचं नाव नाही नोंदवता येणार. पण दादा आम्ही फॉर्म भरलाय, पैसे भरलेत. अहो पण 3 वाजता जजेसना लिस्ट द्यायची होती. कार्यक्रम सुरू व्हायची वेळ झाली. आय एम सॉरी. असं करू नका भाऊ. लांब कोल्हापूरहून आलोय. होय. अहो पण माझ्या हातात काही नाही. दादा अंबाबाई तुझं भलं करेल रे. आम्ही लांबून आलो एवढे. आमच्या पुरीचं मन मोडू नको बाबा. नाही कबूल. What's going on? Who are these people? मॅडम यांनी फॉर्म भरलाय पण यांना यायला थोडा उशीर झालाय. काय करू? Rules are rules, Ajay. Tell them to go. यांना जायला सांग. मॅडम फार संकट पार पाडत आम्ही इथपर्यंत आलोय मॅडम. आमच्या लेकीचं नाव घ्या नोंदून. पाया पडतो तुमच्या मॅडम. You filthy man. Don't touch me. Don't touch me. Get out. Get out. मॅम चीफ गेस्ट हॅज कम. चीफ गेस्ट आहे. Chief guest. Hello, ma'am. नमस्कार. Welcome to the show. थँक यू. Come, please come. मला उशीर नाही ना झाला? No, it's absolutely all right. थोडा वेळ आहे अजून. थोडा वेळ आहे तर आमच्या लेकीचं नाव घ्या ना नोंदून. त्याला काय होतंय? अजी जस्ट हँडल देम. येस मॅम. वा म्हणजे प्रमुख पाहुणे उशिरा आलं तर चालतं तुम्हाला ना. आम्ही पार पट्टन कोडवलीहून एवढे धडपडत आलो तर आम्हाला बाहेर हाकलायला तोय. यांचा काय प्रॉब्लेम आहे? मॅम 3 वाजताची डेडलाईन होती. दे आर लेट. सो एम आय. बट मॅम घ्या तुम्ही त्यांची एंट्री प्लीज. मॅडम ऐका त्यांचं. अजी. येस मॅम. तुम्ही या इकडे या. आपण फॉर्म भरूया. या. अहो बाई तुम्ही मुलीला घेऊन आज जा मेकअप करायला. अहो पण ते रंगरंगोटीचं. अहो त्यालाच मेकअप म्हणतात. मुलीचं नाव? सायली. वडील? मीच आहे ना. अहो पण तुमचं नाव काय? मकरंद जाधव. पट्टण कोडोली जिल्हा कोल्हापूर. काय झालं साहेब आम्ही टायमात आलो असतो पण तो आमचा मेवना दानाजी त्याच्या आईच्या झांजा वाजविल्या. इतकी भांगार टमटम आणली त्याने आणि इथं दररोजच हार्मोनियम मोडली. हो आता कोण? चला हे माझा पोरे पैलवान आहे. हो का? गाडवीचं 12 अंडी खातो दररोज. चला पोरगी तुम्हाला सांगतो खूप नाचत हुशार आहे. 2 दिवस खूप त्रास करत प्रवास केला तिने आणि आता स्टेजवर नाचायचंय बर का. ओ काय करताय? मास्करा लावतोय. तो नको थांबा. मी आणलाय तो लावा. अमेरिकेहून आणलाय. तिचे डोळे खूप नाजूक आहेत ना. आय नो. इंडियन सामान इतकं चीप असतं ना. मी हिच्यासाठी सगळं सामान पॅरिसहून आणते. मग मेकअप पण आणायचा ना रशियाहून. शट अप. तुम्ही तुमचं काम करा. तर काय नॉनसेन्स. नमस्कार दादा. हा नमस्कार. काय? ती रंगरंगोटी करायची या. व्हॉट्स दॅट? तुमच्या पोरीला करतोय ना. दॅट इज दॅट. बरं तुम्ही आणलंय का रंगरंगोटीचं सामान कुठून? म्हणजे सिंगापूर, क्वालालंपूर, शनी शिंगणापूर, खालापूर. आणायचं असतं का? आम्हाला माहित नव्हतं. शाबास. बसा इथं मस्तपैकी मेकअप करतो. बसा इकडं. हा इकडं. सांबा नसते वैभवी. गेल्या वर्षी ब्राझीलला गेलो होतो तेव्हापासून खूळ घेऊन बसले डोक्यात. हट चले. आणि इथे बसून काय करताय? ते टॉयलेट बघा किती घाण आहे. साफ कोण करणार? कामं नको करायला. फुकटचे पगार खातात. नाहीतर एक्सक्यूज मी मिस्टर. येस यू कम हियर. जाऊ दे किसने. आधार 1 मिनिट. अर्पण काय? किसन आता काय म्हणला तुम्ही? काय म्हणलो म्हणजे काय? ते टॉयलेट बघा किती घाण आहे. वाटलो का मी? जाऊ दे किसने. इथंच काढून टाकीन समजलं का?
माझी बहीण या स्पर्धेत नाचाय आली आहे, समजलं? सॉरी, चुकलं माझं, मला ठाऊक नव्हतं. आणि तू रे? मी पण सॉरी. चला सुटा आता. निघा. चल बाबा, यायला नाटक करतायत फोक्षी. फादर असे का बघताय? धोंड्या, परवा शेतात मुद्दाम पडलास माझ्याकडनं, नाही रे? आज चलाय, सुरू झालाय नाच. इनायत है तो इजाजत दे दो, सुहाने सपने ले आऊंगी. इनायत है तो इजाजत दे दो, सुहाने सपने ले आऊंगी. इनायत है तो इजाजत दे दो, सुहाने सपने ले आऊंगी. कहोगे ना तो तुम्हारी रातों की नींदों को ही ले जाऊंगी. इनायत है तो इजाजत दे दो, सुहाने सपने ले आऊंगी. इनायत है तो इजाजत दे दो, सुहाने सपने ले आऊंगी. कहोगे ना तो तुम्हारी रातों की नींदों को ही ले जाऊंगी. सुमे, बस बस. सायली कुठे? आज कापड बदलतीये. बोलव तिला, आपण वापस जाऊ कोल्हापूरला. का व? आई, काय एक ती फॉरेन डान्स, ते डेकोरेशन आणि ते महागातले कपडे. आपल्या सायलीची लायकी ना यांच्यात नाचायची. अव पण जीव तुटल पोरीचा. इथं हास्य होण्यापेक्षा ते बरं की. असं झालं तरी चालेल, पण सायली नाचणार म्हणजे नाचणार. अगं पण सुमी, मी अरे, बाजारातली नंबर 1 ची पेटी आणली मामान भाची सेटी साठी. तुम्ही सगळे असं तोंड पाडून का बसलात? हा, हे म्हणतात कोल्हापूरला परत जायचं. कशा पायी? अरे धान्या, बाहेर जाऊन बघ कसली तयारी आहे त्यांची. त्यांच्या माग कसलं शिटिंग आहे, आणि आपल्या सायलीच्या माग काळा पडदा आहे रे. एक बोलू का भाऊ? बोला की. नाही, शोबाजी महत्वाची नाही हो. शेवटी महत्वाचं काय आहे? नाच. आणि तुम्ही काळजी करू नका, यो लाईट वाला आहे ना, तो आपल्या गावचा पाहुणच आहे. असं आहे का? हा, तुमची पोरगी एकदा स्टेजवर गेली ना की ऑडियन्सचे डोळेच टिपून टाकेल लाइटिंगनी. Yes, we do. Let's play lovey-dovey. You make me crazy, God, you make me crazy. Rise my dance, please, rise my dance, please.
किती वेळ लावतात ना हे मेकअपला. आमच्या बेबीचा मेकअप कधी होणार काय माहित. काय हे बेबी, तू अजून हे ऑस्ट्रेलियन ऍपल संपवले पण नाहीस. प्लीज मॉम, आय डोंट वॉन्ट देम. अगं पण एक तरी खा. नो. ओके, ऍटलीस्ट हॅव दिस प्रोटीन ड्रिंक. प्लीज मॉम. नथिंग डुईंग. यू नीड ऑल द एनर्जी टू विन. ओके मॉम. भूक लागली का सायली? कॉम्पिटिशनचा शेवटचा परफॉर्मन्स सादर करण्यासाठी आपल्या पुढे येते कोल्हापूरहून सायली जाधव. आता गावखेड्यातली लोक पण नाचाच्या कॉम्पिटिशन मध्ये. नमस्कार, माझं नाव सायली जाधव. मी आता तुमच्या समोर एक लावणी सादर करणार. जिवंत आहे मी. तुझा नाच बघितल्याशिवाय मरणार नाही म्या. आजच नाच. अगाशी नाच राहिले कस्केडला आग लावून. अडवून काम सोडा झालं ना धनी. उगवली उगवली शुक्राची चांदणी. उगवली शुक्राची चांदणी. उगवली शुक्राची चांदणी. उगवली शुक्राची चांदणी. अडवून कामच सोडाता. अडवून कामच सोडाता. उर झालं ना धनी. उगवली शुक्राची चांदणी. उगवली शुक्राची चांदणी. उगवली शुक्राची चांदणी. उगवली शुक्राची चांदणी. पावन काय हे वागणं शोभतंय वय तुम्हाला. तिचा हात धरून झालामध्ये हसणं शोभतंय का तुम्हाला. जरा लाज धरा येता जाता पाहिल ना हो तुम्ही. उगवली शुक्राची चांदणी. उगवली शुक्राची चांदणी. उगवली शुक्राची चांदणी. उगवली शुक्राची चांदणी. निरव शांतता अवती भवती. रात किडा है किर किर करती. निरव शांतता अवती भवती. रात किडा है किर किर करती. भिर भिर उडती वर पांगोळ्या. धड धड होतय मनी. उगवली उगवली शुक्राची चांदणी. उगवली शुक्राची चांदणी. उगवली शुक्राची चांदणी. उगवली शुक्राची चांदणी.
रवी पाती चमचमणाऱ्या चांदण राती लव लव करीते रवी पाती चमचमणाऱ्या चांदण राती वाऱ्यावरती गंध दरवळे केतकी छाया बनी उगवली शुक्राची चांदणी उगवली शुक्राची चांदणी उगवली शुक्राची चांदणी उगवली शुक्राची चांदणी पावन काय वागणं शोभतंय वय तुम्हाला तिचा हात धरून जगामध्ये हसणं शोभतंय का तुम्हाला जरा लाज धरा येता जाता पाहिला उगवली शुक्राची चांदणी उगवली शुक्राची चांदणी उगवली शुक्राची चांदणी उगवली शुक्राची चांदणी थँक्यू 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 थँक्स अलॉट रसिक प्रेक्षकांचं मी सचित पाटील पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. कार्यक्रमाची सांगता झालेली आहे आणि आजच्या प्रमुख पाहुण्या वीणाताई पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर यावं. आणि आता पारितोषिक कोणाला मिळालं एनी गेसेस? यू. आणि पारितोषिक मिळालेलं आहे रुपाली भवानीकरला. मी रुपाली भवानीकरला विनंती करतो की तिने पारितोषिक स्वीकारण्यासाठी रंगमंचावरती यावे. कॉंग्रॅट्स रुपाली, कॉंग्रॅट्स. कॉम्पिटिशन संपलेली आहे. मला नाचातलं फारसं कळत नाही, पण एक प्रेक्षक म्हणून मला असं वाटतं की आजच्या कॉम्पिटिशनची खरी विनर असती. मी सांगू का? प्लीज. ती आहे सायली जाधव. आणि मी सायली जाधवला विनंती करते की तिने रंगमंचावर यावं. सायली खूप छान नाचलीस आणि होप सोडू नकोस. तुला मला काहीतरी द्यायचं आहे. माझं घड्याळ आहे तुझे. ही एक छोटीशी भेट. मी आभार मानतो. जरूर. भावांनो आणि बहिणींनो, तसं लेडीज अँड जेंटलमन म्हणणे इतपत इंग्लिश मला बी कळतं, पण कसं आहे पाटबांधारीपेक्षा इरिगेशनच जास्त सोपं जाते. तर लेडीज अँड जेंटलमन, आज माझ्या पुरीच्या नाचाला जी तुम्ही दाद दिली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. पण त्याचबरोबर थोडंसं प्रेम आणि जिव्हाळा मिळाला असता तर फार बरं वाटलं असतं. कारण कसं आहे, आम्ही इथं आल्यानंतर काही जणांनी नाकाला रुमाल लावला, पर आम्हाला संडास बाथरूम साफ करायला पण सांगितलं. म्हणजे आता ही पारंपरिक कापड फेकूनच द्यायची म्हणा की आम्ही. आज माझी पोरगी तुमच्या पोरासोरांबरोबर नाचली, पण अंगभर चापून चोपून नऊवारी नेसून नजाकतीने. कारण ईदभर कापड घालून उखळात घालून मुसळ हलवल्यागत कंबर हलवणं तिला जमत नाही. नाही, सांस्कृतिक परिवर्तन आम्हाला बी मान्य आहेच ना, पण जरा आम्हाला समजल उमजल रुचल अशा पद्धतीनं बैजवार होऊ दे की समजल. ही कुठली तुमची मुखवटा असलेली संस्कृती म्हणायची? आमचा आजा गोऱ्या साहेबांविरुद्ध लढला आणि इंडियाचा भारत करून ठेवून गेला. त्याच भारतात आता तुम्ही एक नवा इंडिया उभा केलाय जो आमच्या समजण्या पलीकडचा आहे. आजचा सामना खरं तर माझ्या पोरीचा तुमच्या पोरांबरोबर नव्हताच. इंडिया विरुद्ध भारत असाच हा सामना होता. आज आम्ही इथं हारलो, पण बाहेरच्या खऱ्या फायनल मॅच मध्ये भारतच जिंकणार याची खात्री मला. धन्यवाद.
वेगळ्या बातमीकडे, एका वेगळ्या शोधाकडे. तेलाच्या किमती दिवसागणिक वाढत असताना मुंबईमधल्या एका मराठमोळ्या तरुणाने अत्यंत चांगला असा शोध लावलाय आणि आज स्वतः आपल्या शोधाबद्दल माहिती देण्यासाठी ते आपल्या झी 24 तासच्या स्टुडिओत उपस्थित आहेत. या गाडीचा पार्ट मी 2 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर तयार केलाय आणि ग्रँड मोटर्स सारख्या फादर! जगदविख्यात ओ कंपनी फादर आजोबा आजोबा काय झालं फादर हे बघा टीव्हीवर आता इंधन फिल्टर होऊन या ट्यूब मधून कार्बोरेटरला आता फिल्टर्ड इंधन जेव्हा कार्बोरेटर मध्ये जातं तेव्हा गाडीचा एव्हरेजही वाढतो आणि इंजिनची लाईफ. दॅट्स ग्रेट. कसं तुम्हाला एकंदरीत प्रेरणा मिळाली की आपण स्वतःहून काहीतरी शोध तुम्ही बी असाच पार्ट बनवत होता ना? मी मध्यमवर्गीय कुटुंबातून आलो. माझ्या वडिलांनी अरे असंच नाही, ह्योच पार्ट बनविला होता मी. हा पण असं कसं होईल? मला कळना झालंय माझ्यासारखाच पार्ट यांनी कसा बनवला असेल. त्यो कसला बनवतोय मीच माती खाल्ली. म्हणजे त्यो पार्ट मी घेऊन गेलो तो मुंबईला. म्हटलं काहीतरी कामाला येईल. टीव्ही बंद करता येईल. पेटी तुटली तेव्हा नवीन पेटी घेण्यासाठी मीच त्यो ऐकला. कुठच्या मुद्द्यावर जन्मलाच रे पिण घ्या. अरे बहिणीच्या संसाराच्या मुळावरच उठला. काय केलंस रे, काय केलंस रे, काय केलं रे? अहो 2 वर्ष माझा संसार मी वनवासात काढला. पोटभर अन्न नाही की पोरांना कपडा नाही. 6 एकर जमिनीवर नांगर फिरवला आपण. माझ्या नवऱ्याच्या 2 वर्षाच्या मेहनतीचा पुरा चूडच लावलास की कशाला मारायला लागलीस का त्याला? त्याला काय माहिती त्या पार्टची किंमत काय? आणि त्यांनी तो पार्ट विकला नसता तर सायलीचा डॅन्स झाला असता का? अहो पण तुमची 2 वर्षाची मेहनत नाही गेली पाण्यात. तात्या 6 एकर जमीन फुकट नाही घालविली मी, तुमची शपथ. उद्यापासून जगातल्या सगळ्या गाड्यात माझा पार्ट लागल तात्या, माझा. हा आता मला त्याचा फायदा नाही झाला. माझं नशीबच पालत आहे तात्या, माझं नशीब पालत आहे. त्याला मी काय करू तात्या, काय करू मी? फादर तुम्ही लय ग्रेट आहे. पोरांनो मी विसरलो होतो, मी एक साधा मोटार मेकॅनिक आहे. नशिबापेक्षा मोठं स्वप्न बघितलं मी. आपण काय करतो, स्वप्न हिसकाटल्यावर उठतो आणि पुन्हा कामाला लागतो. उद्यापासून मी नव्यानं कामाला लागेल. पुसा डोळे. ए धान्या झालं गेलं, जा इसरून जाऊ दे, असू दे. उठता शुक्राची चांदणी उगवली. सुमे पटकन डबा दे, गायतय मी कामावर निघालोय. जरा हस की, कामावर चाललोय, कुणाच्या मायताला नाही. काय दानाजीराव, काय असं चेहरा पाडून बसलाय? झालं गेलं इसरून जायचं. आता काय हे काय? सकाळी आकानी मार्केटला पाठवलं होतं, वाटत एक मोबाईलचं दुकान लागलं. अरे सुधर बाबा आता तरी, कोणाचं आहे त्याला नेऊन दे. ए सुंदर्या, तू काय खिटून उभा आहे त्याला? काय लगीन करतो काय माझ्या मेवण्या संग? काय चिमणे, अभ्यास कसा चाललाय? मस्त. काय अडचण असली तर विचार बरं मला. विचारू. गंमत केली ग, तुझ्यापेक्षा हुशार नाहीये मी. चल. अरे तू इथंच आहे का अजून? तालमीला नाही व्हाय गेला? आता जाणारच आहे. दमा कसा आहे तुझा? कसला दमा? ए शाबास रे माझा हिंद केसरी. चला निघतो. हा तात्या बऱ्याच दिवसांनी कामाला चाललो, आशीर्वाद द्या. मेहनत करेन. तुमची 6 एकर काय 12 एकर जमीन वापस देतो, मग झालं. आणि हे सोडा आता,
एकदा भोज्याला शिवून आलाय, आम्हाला गरज आहे आणखी तुमची. ए मुर्द्या, हा इकडे ये. आजपासून सोडली. चला येतो. नमस्कार मकरंद साहेब. जाऊ दे ना यार, कशाला मस्करी करतो आता. मस्करी कसली? काल देशभरच्या सगळ्या टीव्हींवर तुमचा पाठ झळकत होता. आपल्याला काय फायदा आहे त्याचा? व्यवस्थित सांभाळता ना याला. जाऊ दे, झाली चूक. किती कोटी मिळाले असते माहितीये का तुला? जाऊ दे ना यार, आता कशाला जखमीवर मीठ चोळतोस? आणि काय केलं असतंस तू एवढ्या कोटींचं? म्हणजे तुझा पाठ मी 2 महिन्यापूर्वीच पेटंट केला होता. पण आता काय फायदा आहे त्याचा? अरे गाडवा, पेटंट म्हणजे तुझ्या नावावर रजिस्टर केला होता. अरे काल टीव्हीवर न्यूज आली आणि माझ्या वकिलांनी ग्रँड मोटर्स मध्ये फोन केला, आपला पेटंट नंबर दिला. त्यांची असली तंत्रले म्हणून सांगू. अरे ग्रँड मोटर्सचा जनरल मॅनेजर आज इकडे येतोय चेक घेऊन. काय? हो, मकरंद सूर्यभान जाधव, तुम्ही करोडपती झालात. टाकू दुनिया सारी, हलवून टाकू दुनिया सारी, वाजवून डंका जिंकून घेऊ दुनिया सारी. बस तू